नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर करिअर अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणाऱ्या अपकमिंग तुमची राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी आपण इथं लेक्चर सिरीज स्टार्ट करत आहोत. केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज पूर्णपणे मोफत असेल. कालच्या सेशनमध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी बुक लिस्ट पाहिली. इम्पॉर्टंट बुक्स मी तुम्हाला तिथं सांगितलेले आहेत, जे तुमच्या प्री साठी आणि मेन्स साठी तुम्हाला उपयोगी पडतील. जे विद्यार्थी कंबाईनची तयारी करत आहेत, कंबाईनसाठी आपल्या केसागर करिअर अकॅडमी ऍप्लिकेशन वरती रेकॉर्डेड बॅच चालू आहे. तुम्ही नक्कीच बॅचचा फायदा घ्या. तर पुस्तकांबद्दल जर काही तुमच्या शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता, किंवा बऱ्याच सेशनमध्ये मी माझा नंबर शेअर केलेला आहे. तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपवरती मला मेसेज किंवा कॉल करू शकता. ठीक आहे. तर राज्यसेवा पूर्व परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपात हा शेवटचा चान्स आहे. याच्यामध्ये आपल्याला कोणताही सब्जेक्ट जो आहे तो स्किप नाही करायचा, किंवा या सब्जेक्टचे क्वेश्चन कमी येतात तर हा सब्जेक्ट मी सोडून देईन वगैरे असे जर विचार तुमच्या डोक्यात असतील तर हे विचार तुम्ही थोडंसं बाजूला ठेवा आणि प्रत्येक सब्जेक्टला तुम्ही इम्पॉर्टन्स देऊन तो सिलेबस कव्हर करून घ्या. ठीक आहे. ओके. तर आपण स्टार्ट करतोय प्राचीन भारत सिरीज, ज्याच्यामधून तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल. प्राचीन भारतासाठी बुक लिस्ट मी तुम्हाला काल पण सांगितलेली आहे, आज पण सांगते मी. ऑफिशियल वेबसाईट वरती एमपीएससी सेक्शन मध्ये तुम्ही जावा, त्याच्यामध्ये तुम्हाला हिस्ट्रीचा सेक्शन मिळेल, पेपर फर्स्ट. याच्यामध्ये आपल्याला प्राचीन भारतासाठी आर एस शर्मा सरांचं पुस्तक मिळतं. प्राचीन भारत, आर एस शर्मा, अनुवाद केलेला आहे वासंती फडके मॅडमनी. बेस्ट बुक आहे. जे बिगिनर्स आहेत, ज्यांना बेसिक पासून प्रिपरेशन करायचे आहे, किंवा ज्यांना प्राचीन भारत म्हणजे काय किंवा कुठून तयारी करायची हे समजत नाही, अशा विद्यार्थ्यांनी आर एस शर्मा सरांचं हे मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं पुस्तक नक्की यूज करा. प्राचीन भारताचे खूप चांगले मार्क्स तुम्हाला इथं मिळून जातील. जेवढे काही क्वेश्चन विचारतील तेवढे मार्क्स तुम्हाला मिळतील. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडिया, अर्ली इंडिया आहे, एन्शंट इंडिया आहे. तर हे जे एल मेहता सरांचं पुस्तक आहे ना, मी तुम्हाला कालच्या सेशन मध्ये पण सांगितलं की 20, 21, 22 चे जर तुम्ही पेपर काढून बघितले तर जे एल मेहता सरांच्या पुस्तकामधून खूप सारे क्वेश्चन आलेले आहेत. ऍज इट इज, म्हणजे जे कंटेंट तुम्हाला जे एल मेहता सरांच्या पुस्तकात दिसतंय त्याच्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन आलेले दिसतात. तर हेही पुस्तक बेस्ट आहे. दोन्हीपैकी कोणतंही पुस्तक तुम्ही घेतलं तरी चालेल. रोमिला थापर मॅडमचं पुस्तक जे आहे ते युपीएससी चे विद्यार्थी वापरतात. 3 ऑप्शन तुमच्याकडे आहेत प्राचीन भारतासाठी. तिन्ही पैकी आर एस शर्मा, रोमिला थापर आणि जे एल मेहता यापैकी कोणतंही बुक तुम्ही एक वापरा, डेफिनेटली तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. ठीक आहे. तर आता ह्या तिन्ही बुक मधलं थोडंसं कंपायलेशन करून आपण इथं लेक्चर घेत आहोत. म्हणजे जे काही कंटेंट तुम्हाला इथं दिलं जाईल ते ह्या तिन्ही बुक्स मधलं मिळून देत आहोत. त्याच्यामुळं पुस्तक कोणतं घ्यायचं ते हे तुम्ही डिसाईड करू शकता. ओके. चला, तर आपण स्टार्ट करूया आजच्या आपल्या सेशनला. प्राचीन भारत, एन्शंट हिस्ट्री ऑफ इंडिया, याच्यामध्ये आपण सुरुवात करतो. बघा, प्राचीन भारताचा अभ्यास विद्यार्थी कसा करतात माहिती का? विद्यार्थी डायरेक्टली हडप्पा संस्कृती अभ्यासतात, कारण का त्याच्यावरती क्वेश्चन येतात. बरोबर, येतात क्वेश्चन, येत नाहीत असं नाही. पण जर तुम्ही युपीएससी चे क्वेश्चन पेपर बघितले तर प्री हिस्टॉरिक इरा म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या आधी जे नवाश्मयुग आहे, पुराश्मयुग आहे, ताम्रपाषाण युग आहे, जोरवे संस्कृती आहे, हा भाग तुम्ही अभ्यासला पाहिजे. कारण जीएस वरती तुमचा स्कोर ठरतोय, सीसॅट तुमचं क्वालिफाईंग आहे. आधीची सिच्युएशन वेगळी होती, आताची सिच्युएशन वेगळी आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये प्री हिस्ट्री एज इन इंडिया हा जो पार्ट आहे, हा पार्ट आपण आज बघणार आहोत. मे बी काही विद्यार्थ्यांना हा पार्ट बोरिंग वाटेल, पण क्वेश्चन येतात हे मात्र इथं लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. चला, तर स्टार्ट करूया. ज्या मेन गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला इथं सांगेल, आणि जिथं जिथं तुम्हाला नोट्स वगैरे काढायची गरज आहे तेही मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. काय दिलेलं आहे बघा, प्री हिस्ट्री इज द पिरियड ऑफ ह्युमन ऍक्टिव्हिटी. समजून घ्या फक्त. ओके. बघा, prehistory is the period of human activity between the use of the first stone tools. हे महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट. मराठीमध्ये ट्रान्सलेशन आहे, टेन्शन घेऊ नका. 3.3 मिलियन इयर्स अगो. फॅक्च्युअल डाटा आहे, लक्षात ठेवला पाहिजे. द इन्व्हेन्शन ऑफ रायटिंग सिस्टम्स, द अर्लिएस्ट ऑफ विच अपियर्ड. तुम्हाला हे बिफोर सेंचुरी इरा किंवा इसवी सन पूर्व हे सगळं तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जाईल. आता याच्यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी फॅक्च्युअल असतात ना, फॅक्च्युअल म्हणजे कसं, फिल इन द ब्लँक्स मध्ये तुम्हाला विचारल्या जातात, पण राज्यसेवेला
कसं असतं, राज्यसेवेला 4 लाइनर 3 लाइनर 4 लाइनर क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला जे 4 सेंटेन्स असतात ना, त्या 4 सेंटेन्स मध्ये जवळजवळ 12 फॅक्ट्स विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे. ओके. म्हणजे पहिल्या सेंटेन्स मध्ये एखादा इयर चुकीचं देतील, दुसऱ्या सेंटेन्स मध्ये एखादं ठिकाण चुकीचं देतील, बरोबर. तिसऱ्या सेंटेन्स मध्ये आहे ऑब्लिक नाही, याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन करतील. तर अशा प्रकारचा क्वेश्चन फ्रेम होतो, लक्षात घ्या. ओके, क्लिअर. अशा प्रकारचा क्वेश्चन फ्रेम होतो. आणि मग जर आपण हा डाटा व्यवस्थित केला नसेल तर आपल्याला क्वेश्चनचे आन्सर देता येत नाही. थोडक्यात काय माहिती का, आपल्याला एररच डिटेक्ट करता येत नाही, ज्याला आपण एरर डिटेक्शन म्हणतो. तो एरर कुठं आहे बाबा सेंटेन्स मध्ये ते आपल्याला समजत नाही. म्हणून थेरॉटिकल पार्ट जो असतो ना, तो थेरॉटिकल पार्ट खूप चांगला करावा लागतो, हे लक्षात घ्या. आता इथे तुम्हाला 4 इम्पॉर्टंट प्री हिस्टॉरिक एजेस बघायचे आहेत, ज्याच्यामध्ये पॅलिओलिथिक, मिझोलिथिक, निओलिथिक आणि द एज ऑफ मेटल्स. हे तुम्ही IMP करून घ्या, समजून घ्या व्यवस्थित. IMP तुम्हाला हे 4 प्री हिस्टॉरिक एजेस पाठच पाहिजे, माहितच पाहिजे. ठीक आहे. जस्ट 1 मिनिट थांबा. ओके, बघा. तर इथं तुम्हाला दाखवलेले आहेत, इथं तुम्हाला दाखवलेले आहेत मिझोलिथिक एज दाखवलेला आहे इथं तुम्हाला. तर इमेज वरून गोष्टी क्लिअर होतात, पण इतकं काही प्रत्येक गोष्टीला इमेजची गरज आहे असं मला तर वाटत नाही. आपल्यासाठी थेरी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला, याच्यामध्ये बघा, आता विद्यार्थ्यांना प्री हिस्टॉरिक एज किंवा प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय हेच माहित नसतं. कोणाला माहित असतं? जे विद्यार्थी +1 ची NCERT वाचतात. +1 ची NCERT म्हणजे +1 ची NCERT म्हणजे 11वी NCERT. ठीक आहे. लँग्वेज फार डिफिकल्ट आहे, जर तुम्ही बघितली तर लँग्वेज फार डिफिकल्ट आहे. आणि हे सगळं कंटेंट तुम्हाला मराठीमध्ये फक्त केसागरच्या पुस्तकातच मिळेल, बरोबर. म्हणजे जे UPSC साठी तुम्ही म्हणता ना, की UPSCच्या पुस्तकामध्ये हे प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय, प्री हिस्ट्री म्हणजे काय, स्टोन एज म्हणजे काय, हे सगळं मिळतं, पण इंग्लिश आणि हिंदीमध्ये मिळतं, बरोबर. तर इथं जर आपण बघितलं तर आपल्याला मराठीमध्ये तेच कंटेंट मराठीमध्ये मिळते, म्हणजे आपलं काम सोपं होतंय, बरोबर. तर आपण बघूया. तर प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय, गोष्टी समजून घ्या. जर तुम्ही प्री हिस्ट्री पासून समजून घेतलं तर तुम्हाला पुढचा सगळा भाग सोपा जाईल. तर प्री हिस्टॉरिक काळ म्हणजे मानवाच्या इतिहासातील प्रारंभीचा काळ. ठीक आहे, सिंपल आहे. प्री हिस्ट्री म्हणतोय आपण, प्रागैतिहासिक काळ. मे बी मराठीमध्ये डिफिकल्ट जात असेल, इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा, बरोबर. आता प्री हिस्टॉरिक आणि स्टोन एज हे वेगळं आहे का? नाही. प्री हिस्टॉरिकलाच स्टोन एज असं म्हटलं जातं किंवा प्रागैतिहासिकलाच अश्मयुग असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे प्री हिस्ट्री ज्याला आपण प्रागैतिहासिक म्हणतोय, स्टोन एज ज्याला आपण अश्मयुग म्हणतोय, हा मानवाच्या इतिहासातील प्रारंभीचा कालखंड, बरोबर. हे वेगवेगळं आहे का? नाही. आयोग हे चेक करतं की तुम्हाला हे माहिती आहे का, की बाबा प्री हिस्टॉरिक आणि स्टोन एज एकच आहे, याच्यामध्ये काहीच डिफरन्स नाहीये. ठीक आहे. तर प्री हिस्टॉरिक आणि स्टोन एज एकच आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय झालं बघा, याच्यामध्ये तुम्हाला उपकालखंड मिळतात, बरोबर. हा एक कालखंड झाला ज्याला आपण प्री हिस्ट्री ऑब्लिक स्टोन एज म्हणतो. याचे 3 उपकालखंड पडले. कोणते? पुराश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुग, जे आपण चार्ट मध्ये बघितले होते. ठीक आहे. पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग हे उपकालखंड आपल्याला इथं अभ्यासायचे. आता यातील शेवटचा म्हणजे जो कालखंड आहे नवाश्मयुगीन कालखंड, हा एक क्रांतिकारी कालखंड होय. आता तुम्ही म्हणाल की मॅडम मग आपण फक्त नवाश्मयुगीन कालखंडच अभ्यासणार का? असं नाहीये. आपल्याला हे सगळे कालखंड अभ्यासावे लागतात. ऍटलिस्ट डिफरन्स तरी आपल्याला लक्षात ठेवावा लागतो. ठीक आहे. याच्यानंतर बघा, याच्यानंतर म्हणजे हे कालखंड झाल्यानंतर दगडी हत्यारांची जागा धातू म्हणजे तांबे घेतात, ज्याला आपण ताम्रपाषाण संस्कृती असं म्हणतो किंवा ताम्रपाषाण युग असं म्हणतो. हा जो फ्लो आहे, हा जो सिक्वेन्स आहे, प्री हिस्ट्री म्हणजे स्टोन एज, त्याचे उपकालखंड नवाश्मयुगीन, पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. ठीक आहे. हे तुम्हाला डायरेक्ट तोंडपाठ असलं पाहिजे. त्याच्यानंतर येतं ताम्रपाषाण युग.
त्याच्यानंतर भारतातली पहिली वहिली खेडी उदयाला येतात. ओके, एकाच सिक्वेन्स आहे सगळं. आता ही जी खेडी असतात कोणी बसवली? शेतकऱ्यांनी बसवली, बरोबर. आणि यालाच ताम्रपाषाण युग म्हटलेलं आहे. म्हणजे जर तुम्हाला विचारलं की ताम्रपाषाण युगामध्ये जी खेडी बसवलेली होती ती कोणी बसवली होती? शेतकऱ्यांनी बसवली होती. त्यालाच काय म्हटलेलं आहे? ताम्रपाषाण युग म्हटले, बरोबर. आता आपण स्पेसिफिक महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये या ताम्रपाषाण युगाला काय म्हटलं जातं? दख्खन ताम्रपाषाण युग म्हटलं जातं. डेक्कन चॅल्कोलिथिक असं म्हटलं जातं. ठीक आहे, ओके, लक्षात ठेवा, थोडंसं इम्पॉर्टंट आहे. आणि याच युगामध्ये भारतामध्ये सगळीकडे खेडी जरी असली तरी सुद्धा एक स्पेसिफिक असा पार्ट होता वायव्य भाग. त्या वायव्य भागामध्ये काही खेडी प्रचंड विकसित झाली. बघा, हे जे पॉइंट्स असतात ना, असे पॉइंट्स मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा जेव्हा पेपर सेट होतो, बरोबर, तिथं तुम्हाला असे पॉइंट्स विचारले जातात. स्पेसिफिक जर ताम्रपाषाण संस्कृती किंवा ताम्रपाषाण युगावरती आयोगाला क्वेश्चन विचारायचा असेल तर तुम्हाला पहिली खेडी या काळामध्ये उदयाला आली, शेतकऱ्यांनी बसवली, किंवा महाराष्ट्रामध्ये दख्खन ताम्रपाषाण युग म्हटलं जात होतं. इथं जी खेडी होती सगळीकडेच खेड्यांचा विकास सेम होता का? नाही. तर वायव्य भागामध्ये विकास कसा होता? जास्त होता. आणि याच काळामध्ये भारतामध्ये नगर सुद्धा उदयाला आलं. ठीक आहे, ओके. आणि नागरी संस्कृती, आता इथं बघा, आपण स्टार्ट करतो इथून डायरेक्ट हडप्पा. हडप्पा ही कसली संस्कृती होती? ग्रामीण होती, नागरी होती? नागरी होती. ओल्ड पॅटर्न झाला. तुम्हाला एवढं सोपा क्वेश्चन आयोग आता विचारणार नाही की बाबा हडप्पा संस्कृती नागरी होती का ग्रामीण होती. तुम्हाला हा फ्लो माहित पाहिजे. खेड्यानंतर नगर उदयाला आली आणि त्यालाच म्हटलं हडप्पा संस्कृती. ठीक आहे, बरोबर. आणि हा भारताचा प्री हिस्टॉरिक कालखंड. आय होप तुम्हाला समजलं असेल की भारताचा प्री हिस्टॉरिक कालखंड काय आहे. काय बघितलं आपण? प्री हिस्ट्रीला स्टोन एज म्हटलं. त्याचे उपकालखंड जे आपण 3 बघितले, पुराश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुग, बरोबर. त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर ताम्रपाषाण युग आलं. ताम्रपाषाण युगामध्ये शेतकऱ्यांनी खेडी बसवली, बरोबर. खेड्यानंतर नगर उदयाला आले आणि त्या नागरी संस्कृतीला म्हटलं हडप्पा संस्कृती. किती एका फ्लो चार्ट मध्ये तुमचं हे सगळं कंटेंट बसून जातं, बरोबर. हे समजलं तर पुढची हिस्ट्री तुमच्यासाठी अवघड नाही. आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं असेल. जे विद्यार्थी प्रामाणिकपणे राज्यसेवेची परीक्षा देत आहेत अशा विद्यार्थ्यांनी कमेंट नक्की करा. तुम्हाला लेक्चर्स आवडतायत का किंवा काही तुम्हाला करेक्शन जर सांगायचे असतील तरी सुद्धा तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, ओके. चला बघा, आता प्रागैतिहासिक काळामध्ये हा झाला आपला प्रागैतिहासिक काळ, बरोबर, ज्याला आपण प्री हिस्ट्री किंवा स्टोन एज म्हणतो. मग या स्टोन एज मध्ये जो मानव होता ना, मानव तो काय करत होता? तो शिकारी आणि अन्न संग्रहक होता. आपण स्कूल टाइम मध्ये वाचलेला आहे बऱ्याच गोष्टी, बरोबर. तर हा शिकारी आणि अन्न संग्राहक होता. विशेषतः आता इथे जे सेंटेन्स तुम्हाला दिले ना, विशेषतः पुराश्म युगामध्ये आपण जे कालखंड 3 उपकालखंड बघितले, पुराश्म युगामध्ये आणि मध्याश्म युगामध्ये अशी परिस्थिती होती, शिकारी आणि अन्न संग्राहक. आणि या 2 युगातील मानवी जीवन कसं होतं हेच आपल्याला बघायचंय. लक्षात आलं? हे जे उपकालखंड आपण बघितले, पुराश्म युग आणि मध्याश्म युग, हे 2 आपल्याला अगोदर बघायचं आहे. नंतर आपण बघणार नवाश्म युग. ठीक आहे, ओके. चल बघा, अन्न संग्राहक आणि शिकारी कोणत्या कालखंडामध्ये होता? पुराश्म युगामध्ये होता, बरोबर. आता इथं जर तुम्ही बघितलं तर इथं पुन्हा आपल्याला काय करायचं आहे? इथं पुन्हा आपल्याला या पुराश्म युगाचे 3 कालखंड बघायचे आहेत. 3 उपकालखंड म्हणा, उपकालखंड. ठीक आहे, आता हे उपकालखंड कोणत्या बेसिस वरती पडले? हत्यारांच्या विकासावरून पडले. ठीक आहे, ओके. हत्यारांच्या विकासावरून पडले. याच्यामध्ये मग 3 कालखंड म्हणजे पूर्व पुराश्मयुग, मध्य पुराश्मयुग आणि उत्तर पुराश्मयुग. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हे इथे तुम्हाला 3 कालखंड दिसून येतात. आता याच्यामध्ये सुद्धा जे पूर्व पुराश्मयुग होतं ना, तिथं जी जमीन होती बर्फाच्छादित होती, तरी सुद्धा मोठ्या प्रमाणावर जंगल दिसून आली. ओके, क्लिअर. या काळामध्ये तुम्हाला हत्ती विचारतात फॅक्च्युअल क्वेश्चन, रानटी बैल, म्हैस, गेंडा, मोठ्या प्राण्यांची शिकार करताना मानव दिसला. पुढं उत्तर पुराश्म युगामध्ये काय झालं? जंगलांप्रमाणेच गवताळ पट्ट्यांचं आकर्षण वाढलं. याच्यामधला कोणता भाग इम्पॉर्टंट आहे सांगते मी तुम्हाला. आता मानव काय करू लागला? मानव इथं हे जे मोठे प्राणी दिसतात सगळे, बरोबर, या मोठ्या प्राण्यांसोबतच नीलगाई, हरिण, लहान प्राण्यांची पण शिकार करू लागला. ठीक आहे, ओके, क्लिअर.
आता मानवाच्या वसाहती आपण बघितलं, आपण कधीपासून बघितलं, स्टोन एज मध्ये ताम्रपाषाण युग, मानव खेडी वसवू लागला, मग नगर उदयाला आले. तर इथं वसाहतीचे अवशेष सापडलेत विविध ठिकाणी. आणि एक गोष्ट इथं डिनोट होते की हा मानव जो पुराश्म युगामध्ये होता तो गुहेमध्ये राहत होता, उघड्यावरती राहत होता. ठीक आहे, कुठे राहत होता? गुहेमध्ये आणि उघड्यावरती राहत होता. आणि ज्या ठिकाणी कच्चा माल, बघा त्यावेळेस मानवाला उपजीविकेसाठी काय होतं? कच्चा माल, बरोबर. तर जिथं कच्चा माल अवेलेबल आहे त्याच्या शेजारीच तो राहत होता, म्हणजे त्याची नीड जिथून भागली जाते तिथंच तो राहत होता. हत्यारे जर तुम्ही बघितले तर प्रागैतिहासिक मानवाने म्हणजे स्टोन एज मधला मानव, तर इथं हत्यारांसाठी कशाचा वापर केला? दगडांचा वापर केला. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कारण का अजून ताम्रपाषाण युग सुरू झालं नव्हतं. लक्षात ठेवा, ताम्रपाषाण युग सुरू झालं नव्हतं. आता इथं आपण काय बघितलं? इथं आपण बघितलं प्रागैतिहासिक कालखंडाचा उपकालखंड पहिला. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, आता हे जे पॅलिओलिथिक एज आहे ना, ज्याला आपण ओल्ड स्टोन एज म्हणतो, तर इथं तुम्हाला इमेजेस दाखवलेले आहेत बघा. कशाचा वापर केला वगैरे, कोणते स्टोन वगैरे वापरले सांगते मी तुम्हाला पुढे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना मराठी कंटेंट समजतं. ठीक आहे, इथं तुम्हाला काही इमेजेस दाखवलेले आहेत, इमेजेस वरून थोड्या गोष्टी क्लिअर होतात. चला, आता समाज जीवन असेल, राहणीमान असेल, कसं होतं? मानव पूर्णपणे भटका होता या काळामध्ये. लक्षात घ्या, शिकार, अन्नसंग्रह, मासेमारी उपजीविकेचं साधन, बरोबर. मोठे प्राणी आपण बघितलं, गेंडा, हत्ती, पुढे बैल, रेडा, जंगली वराह, चिंकारा, वेगवान आणि छोट्या प्राण्यांची तो शिकार करत होता. तुम्हाला स्पेसिफिक असा क्वेश्चन नाही येणार की मानव कोणत्या प्राण्यांची शिकार करत होता, पण आपल्याला थोडस माहित पाहिजे, बरोबर. आहार तुम्हाला विचारला जाऊ शकतो, कासव आणि मासे. बघा, आता आपण मासे खातो, कासव खातात का? खात असतील, बरोबर. तर त्या काळातला मानव खात होता, बरोबर. फळे असेल, मध असेल, मुळं, बिया, पानं खाण्यासाठी वापर करत होता. आता इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पुराश्मयुगीन मानवामध्ये शिकारीपेक्षा, बघा लक्षात घ्या, आपण पुराश्मयुग बघतोय, शिकारीपेक्षा इथं कंदमुळं आणि फळं गोळा करण्यावर भर असावा. ओके, क्लिअर, लक्षात आले का? बघा, उपजीविकेची साधनं तर आपण बघितलीत, पण इथं शिकारीपेक्षा कंदमुळं आणि फळे गोळा करण्यावर काय होता? भर होता, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, ओके. हे या इमेजेस मी तुम्हाला नंतर दाखवते. मध्याश्म युग बघा, मध्याश्म युगामध्ये काय झालं? आता तुम्ही कम्पेअर करा, पुराश्म युग आणि मध्याश्म युग तुम्ही कम्पेअर करा. इथं बघा, प्राणी असतील, पक्षी आणि झाड यांचे प्रकार आणि आकार किंवा प्रजाती याच्यामध्ये परिवर्तन दिसलं, बरोबर. ओके, म्हणजे मानव जरी पूर्वीसारखा शिकारी संग्राहक होता तरी त्याची हत्यारे आणि शिकाराच्या तंत्रामध्ये परिवर्तन झालं. का परिवर्तन झालं? कारण का प्राणी पक्षी याच्यामध्ये परिवर्तन झालं, ऑब्विसली त्याच्या हत्यारांमध्ये परिवर्तन होणार आणि त्याने वेगवान, अधिक प्रभावी अशा संयुक्त हत्यारांचा म्हणजे कंपोजिट टूल्सचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू केला. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की अत्याधिक वेगवान आणि प्रभावी अशी हत्यारं कोणत्या युगामध्ये चालू झाली? मध्याश्म युगामध्ये, बरोबर. इथं तुम्हाला मोठ्या प्रमाणावर सूक्ष्मास्त्रे बनवायला मानवानं सुरू केली. मायक्रोलिथ्स म्हटलं जातं याला. मे बी आयोग तुम्हाला इंग्लिशमध्ये पण देईल मायक्रोलिथ्स किंवा सूक्ष्मास्त्रे, दोन्ही पण लक्षात ठेवा. कोणत्या एज मध्ये? मध्याश्म युगामध्ये. मग याच्यामुळे काय झालं? जे छोटे प्राणी होते ना, वेगवान प्राणी, याची शिकार करणं सोपं झालं. आणि ही जी हत्यारं होती, जी पाठीमागे मी तुम्हाला इमेज दाखवली, इथं इमेज आहे ना, हे बघा, इथं तुम्हाला इमेज दिसत आहेत, तर याचा फार चांगला फायदा मानवाला झालेला इथं दिसून येतो. ठीक आहे, ओके. ही हत्यारे मुख्यत्वे संयुक्त स्वरूपाची होती, म्हणजे विशिष्ट आकार गृहीत धरणं वगैरे काही नव्हतं. आता बघा, आपण बघतो कुऱ्हाड आहे, बरोबर. कुऱ्हाडीचा आकार कसा असतो? स्पेसिफिक असतो. तर तेव्हा असं काही नव्हतं की स्पेसिफिक हाच आकार पाहिजे. मिझोलिथिक एज, तुम्हाला इथं स्टोन एज इमेजेस दिलेले आहेत. आकार काही फिक्स दिसतोय का? नाही, फिक्स आकार दिसत नाहीये. ओबडधोबड आकाराचे इथं तुम्हाला हत्यारं दिसून येत आहेत. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर बघा, मध्यश्मयुगीन मानवाच्या वसाहती, पाठीमागे आपण वसाहती बघितल्या गुहेमध्ये किंवा उघड्यावरती. इथं बघा, वसाहती तर फार मोठ्या प्रमाणावर मिळालेत. म्हणजे काय? वसाहती मोठ्या प्रमाणावर मिळालेत म्हणजे लोकसंख्या वाढली, बरोबर.
लोकसंख्या का वाढली? कारण मानव विकसित झाला होता, पर्यावरणावर त्याचं नियंत्रण झालं होतं आणि म्हणून आपल्याला विधान आणि कारण मध्ये असे क्वेश्चन विचारतात. मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन पेपर, विधान आणि कारण. पर्यावरणावरील नियंत्रणाची ही शिदोरी पुढे म्हणजे नवाश्म युगात त्याला कशासाठी उपयोगी पडली? शेती आणि पशुपालनासाठी उपयोगी पडली. बरोबर. डिफरन्स जो आहे तो डिफरन्स थोडस समजून घ्या. ओके, चला. ओके, तर आपण बघतोय मध्याश्म युग. समाज जीवन राहणीमान कसं होतं? लोकसंख्या वाढली, आपण बघितली होती. बरोबर. पारंपरिक प्रदेशाप्रमाणे नव्या प्रदेशामध्ये पदार्पण केलं, भौगोलिक पर्यावरणाशी सहसंबंध निर्माण केला. भटका होता, पण पुढे त्यानं गुहेचा किंवा गवताच्या झोपड्यांचा उल्लेख इथंच आलाय पहिल्यांदा. ठीक आहे. एकाच ठिकाणी वसाहती बनवू लागला. आहाराचा विचार करता जंगली रेडा, उंट, गेंडा मोठ्या प्राण्यांची शिकार करत होता. सूक्ष्मास्त्रांच्या साह्याने तो काय करत होता? वेगवान प्राण्यांची शिकार करत होता. आहारामध्ये शाकाहाराचा पण समावेश होता. फक्त मांसाहारी होता का मानव मध्याश्म युगामध्ये? नाही, शाकाहारी पण होता. कंदमुळं, फळं, बिया खाण्याचा इथे त्यानं सुरुवात केली. ठीक आहे. ओके, क्लिअर. डिफरन्स असणाऱ्या गोष्टी लक्षात ठेवा. मध्याश्म युगीन कला, रॉक आर्ट, याच्यावरती UPSC ला फार क्वेश्चन विचारले रॉक आर्ट वरती. तर इथे जर आपण बघितलं गुहाचित्रे, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा एक भाग म्हणजे रॉक आर्ट. रॉक आर्ट IMP आहे, स्किप करू नका. ठीक आहे. साधारणतः आपल्याला 1867-68 मध्ये AC कार्लाइल यांनी कैमूर पर्वतराजीच्या सोहागी घाट, याला करा स्टार IMP, या ठिकाणी मध्याश्मयुगीन गुहाचित्रांचा शोध लावला. कोणी लावला? कोणत्या पर्वतराजीमध्ये लावला? कोणत्या ठिकाणी लावला? हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आतापर्यंत 150 गुहांचा शोध आहे. 19 गटात विभागणी आहे. बहुतेक गुहा मध्य प्रदेशातील विंध्य सातपुडा पर्वतरांगेमध्ये मिळतात. याच्यामध्ये भीमबेटका गुहाचित्र प्रसिद्ध आहेत. VS वाकणकर यांनी 57 मध्ये गुहाचित्र सापडली होती. मठपाल या विद्वानाने येथील चित्रांची 3 मुख्य टप्प्यामध्ये विभागणी केली. पहिल्या 5 उपटप्प्यामध्ये मध्याश्मयुगीन चित्रे दिसून येतात. गुहांच्या छतावर, भिंतीवर काढलेले आहेत. 16 प्रकारचे रंग वापरलेले आहेत, रंगछटा वापरलेल्या आहेत. हे सगळं कंटेंट तुम्हाला NCERT मध्ये दिसून येईल. बरोबर. ओके. आणि विद्यार्थी याच टेन्शन घेतात, रॉक आर्ट नक्की काय? काय अवघड आहे रॉक आर्ट मध्ये? काहीच अवघड नाही, फक्त फॅक्च्युअल डाटा लक्षात ठेवायचं. आता इथे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की इथं रॉक आर्ट मध्ये कोणत्या रंगाच्या छटा वापरलेत? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पांढरा आणि फिक्कट लाल मोठ्या प्रमाणावर. नैसर्गिक स्थानिक खनिजांचा वापर केलेला दिसतो. लाल रेड ऑक्साइड, पांढरा चुनखडी, हिरवा चाल्सेडोनी दगड यांचा समावेश होतो. याला पण स्टार करा. आता हे जे पेंटिंग केलं तर ब्रश त्यांनी तयार केले प्राण्यांच्या शेपटीपासून. बरोबर. ओके. शैली किती सापडल्या? 12 शैली आहेत. मुख्य रेखाचित्रे असून नंतर रंग भरला, म्हणजे आधी चित्र काढलं नंतर रंग भरला. बरोबर. आता चित्र विषय, एखादं चित्र आहे कशावरती आहे? प्राणी शिकारीचे प्रसंग मेन दिसतात. भीमबेटकावरती क्वेश्चन UPSC ला आला होता. इथं 29 प्राण्यांचे प्रकार अभ्यासकांनी ओळखलेत. मोठ्या प्रमाणावर चितळ, बिबट्या, वाघ, हत्ती, गेंडा, काळवीट, हरिण, रानडुक्कर, खार या प्राण्यांचा त्यांच्या हालचालीसह समावेश केलेला आपल्याला इथं दिसून येतो. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर याच्यामध्ये जेवढा फॅक्च्युअल डाटा आहे, सगळा फॅक्च्युअल डाटा तुम्ही लक्षात ठेवा, कारण रॉक आर्ट वरती याच्या आधी पण क्वेश्चन आलेत, याच्या नंतर पण क्वेश्चन येऊ शकतात. याच्यानंतर विभाग 2 आपला चालू होतो, आद्य शेतकरी आणि रहिवासी. ठीक आहे. ओके. आता इथं जर आपण बघितलं मध्याश्म युगानंतर भारतीय अश्मयुग हे एक नव्या वळणावरती आलं. बरोबर. याच्यामध्ये आपण प्रथम नवाश्म युगाचा विचार करायचा आहे. हा पार्ट आपण नेक्स्ट सेक्शन मध्ये घेऊया. तर लेक्चर कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आय होप तुम्हाला प्री हिस्ट्री, स्टोन एज, ताम्रपाषाण युग काय आहे हे समजलं असेल. जर समजलं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.